आपला जमाईन ना नाही चौधरी दादा चौधरी माझा मुलगा प्रथमेश शिरीष चौधरी हा उपनगराध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर त्यांची मिरवणूक चालू असता जळका बाजार परिसरामध्ये काही गुंडांनी त्याच्यावर मिरवणुकीवर दगडफेक केली। त्यानंतर सगळा प्रकार आम्ही समझोता करून आमची मिरवणूक सुरळीत पुढे घेऊन गेलो। नंतर रात्रीच्या सुमारास काही लोक काही त्याच परिसराचे लोक काही असतील त्यांनी डायरेक्ट रात्री करून आमच्या घरावर मोठ्या प्रमाणात आम्हाला जीवेठार मारण्या संदर्भात त्यांनी हल्ला केला। काही पेट्रोल बॉम्ब आणले, त्याला हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये जे जे शस्त्र असतात असे शस्त्र, विविध प्रकारचे शस्त्र, तलवारी, गाठ्या, नंतर पेट्रोल बॉम्ब असे विविध प्रकार घेऊन आम्हाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांच्या हिशोबाने आमच्या घरावर हल्ला केला, दगडफेक केली, सगळे आमच्या घराची नासधूस केली, आमची गाडी पण जाळून घेतलेली। यामध्ये आम्ही सगळे सीसीटीव्ही फुटेज बघितलं असता ते त्याच परिसरात आणि तेच लोक होते जे त्यांनी दुपारी दगडफेक केलेली होती ती। आणि यामागे कोणाच्या त्यांचा जे हिंमत देणारे लोक आहेत त्याच्या मागचा जो आका आहे तो सापडण्या संदर्भात माननीय अधीक्षक साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। माननीय आमचे नेते चंद्रकांत भैया रघुवंशी, आमचे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राम भैया रघुवंशी आणि आम्ही सगळेजण मिळून सगळे नगरसेवक आम्ही जाऊन निवेदन दिलेलं की याच्या मागचा आका आहे, कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, तो सुटला का परत गुन्हेगारीच करत असतो। यामध्ये जो आकाला कधी त्यांनी आवळ्या घातल्या तर हे प्रकार भविष्यामध्ये घडणार नाही आणि नंदुरबार हे बीड होणार नाही या संदर्भात त्यांच्यावर आका जो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करायला पाहिजे एवढं निवेदन आम्ही माननीय अधीक्षक साहेबांना दिलेलं आहे। दादा, खरं तर अॅट्रॉसिटी आणि दरोडेचा देखील आपल्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय नेमकं याच्या मागे कोण असू शकतं आणि काय हा प्रकार आहे? निश्चित त्याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी ते टाकण्याचा प्रयत्न करतायत। काही राजकीय नेते आहेत त्याच्यामध्ये की ज्यांचे हे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या अवैध धंद्यापासून यांना आर्थिक लाभ तयार करून देतात असे नेते त्यांच्यावर मुद्दामून खोटी केसेस दाखल करण्यासंदर्भात आमच्यावर त्यांनी केसेस दाखल केलेले आहे। पण माननीय अध्यक्ष साहेबांना आम्ही सांगितलं असता त्यांनी सांगितलं की आम्ही सखोल चौकशी करू आणि जे खरं आहे तेच आम्ही घेऊ। आम्ही तोपर्यंत काही राहिलं काही नाही ते कार्यवाही करण्यासंदर्भातला काही विषय राहिला तर अगोदर चौकशी करू आणि नंतरच आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं।